आज सकाळपासून फलटण शहर तालुक्यातील इंटरनेट सेवा बंद आहे. नक्की काय झालेलं आहे? महावितरणकडनं तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे? MSEBने जे आम्हाला नोटीस काढलं आहे, ज्यात त्यांचे काही नियमावली आहेत त्याचा आम्ही आदरच करतोय. पण काही बाबी अशा आहेत की त्यांचं स्पष्ट म्हणणे आहे की तुम्ही दिलेला कालावधी हा 7 तारखेपर्यंत आहे. म्हणजे आज उद्या 2 दिवसात एवढं शक्य नाही की सगळ्या वायरी आम्ही शिफ्ट करू बिल्डिंग टू बिल्डिंग. आणि दुसरी गोष्ट, नेटवर्क एवढं पसरलं आहे, 10 ते 12 वर्षापासून आम्ही सगळे काम करतो आहे ह्या धंद्यामध्ये. आणि 2 दिवसात बिल्डिंग टू बिल्डिंग शिफ्टिंग करणं पॉसिबल नाही. आणि आजच्या ह्याच्यामध्ये चोरीचं प्रमाण भरपूर आहे. त्याच्यात बिल्डिंगला आम्हाला शक्यतो ॲक्सेस मिळत नाही. प्रॅक्टिकली जर आम्ही तिथं गेलो की ॲक्सेस लोक म्हणजे जाऊन वर देत नाहीत, काय त्यांच्या सिक्युरिटीच्या कारणाच्या ह्याची वायर बांधून देत नाही किंवा अजून इतर काय कारणं आहेत. त्यामुळं आम्हाला वेळ देण्यापेक्षा ह्याच्यातच आम्हाला त्यांनी MSEBने अधिकाऱ्यांनी बोलवावं, ह्याच्यावर काय योग्य तो मार्ग निघल. म्हणजे आहे अशा वायरी ठेवून जिथं त्यांना आमच्या वायरी म्हणजे प्रचंड वायरी आहेत, अडचण आहे, त्या 100% आम्ही काढतोय. आणि आम्ही जे निवेदन आता तहसीलदार साहेबांना दिलं आहे त्या निवेदनामध्ये शासनाने एक GR काढला आहे. त्या GRमध्ये तरतूद केली आहे केबलधारकांना की बाबा तुम्ही रेंटवर आम्हाला काही तुम्ही रेंट द्या अधिकृत. काही तालुक्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये असं कार्यरत आहे. त्या पद्धतीने जरी आम्हाला तुम्ही दिलं तर आम्ही रेंट म्हणजे त्याचं काही नियमाने जे निघल भाडं वार्षिक भाडं ते आम्ही भरू आणि त्याच्यानुसार आणि सेवाही आमची व्यवस्थित कार्यरत राहील. आणि जी आमच्याकडून शिफ्टिंगच्या कारणामुळं जे आज किंवा उद्या किंवा परवा जोपर्यंत शिफ्टिंगचं काम होत नाही तोपर्यंत इंटरनेट हे असंच बंद राहणार आहे. आणि फक्त आता एकच ह्या तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून एक विनंती ग्राहकांना करतो की आमच्यामुळं तुम्हाला जो होणारा त्रास आहे त्याच्याबद्दल आम्हाला क्षमस्व आम्ही एक जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. आणि लवकरच येणाऱ्या आठवड्यात 2 आठवड्यात 3 आठवड्यात इंटरनेट सुरळीत होईल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. महावितरणशी याबाबत चर्चा झाली किंवा करणार आहे? जर महावितरणाने ह्या विषयाबद्दल संदर्भात आम्हाला बोलवण्याचं केलं तर आम्ही अवश्य महावितरणशी या चर्चेसंदर्भात बोलणं करू आणि योग्य ते निर्णय महावितरण जसं सांगेल त्या पद्धतीने योग्य ते निर्णय आम्ही घेऊ. पण आता महावितरण जो तुम्हाला अवधी दिलेला आहे 7 तारखेपर्यंत, तर 7 तारखेपर्यंत ह्या गोष्टी होतील? होणे शक्य नाही, हे होऊ शकत नाही. आणि ज्या प्रकारे महावितरण जो निर्णय घेत आहे की केबल काढलं पाहिजे तर ते होणार नाही. कारण की बरंचसं नेटवर्क हे बऱ्याच दिवसापासूनचं नेटवर्क आहे. याच्यामध्ये सिटी लेवलवरती तुम्ही जर बिल्डिंग टू बिल्डिंग हा पर्याय आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये बिल्डिंग टू बिल्डिंग हा पर्याय नाही आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये महावितरणला सर्व केबल ऑपरेटर आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर यांना ग्रामीण भागामध्ये आणि सिटी भागामध्ये पण महावितरणला सहकार्य करावं लागेल. नमस्कार. सर्व केबल इंटरनेट सेवा ही ग्राहकांची गैरसोय झाली आहे आमच्याकडनं. ती आम्ही लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि इथून पुढे आम्हाला कुठल्याही प्रकारचा किंवा ग्राहकांना वेळीच धरण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही आहे. तरी आम्ही लवकरात लवकर आमची केबल सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमच्या सर्व केबल ऑपरेटरांकडनं प्रशासनाला विनंती आहे की सहकार्य करावं आणि आम्हाला वेळ देऊन ही सेवा पूर्ववत करण्यासाठी संधी द्यावी. तुमच्या काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या आहेत की आम्हाला थोडा अवधी द्यावा. एका दिवसात सगळं पोलवरनं वायरी शिफ्ट करणं शक्य नाही, त्याला थोडा वेळ मिळावा. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी काय बोलणं झालंय का? झाली चर्चा. त्यांनी म्हणले आम्हाला अवधी मिळणार नाही, आम्ही 7 तारखेपर्यंत शेवटची तारीख दिली आहे, पण 7 तारखेपर्यंत आम्हाला हलवणं शक्य नाही. कमीत कमी आमचं आज 10 वर्षापूर्वीचं नेटवर्क आहे, ती 2 आणि 4 दिवसात हलवणं शक्य नाही कोणालाही. आज 13, 15, 16 ऑपरेटर आहेत, 50,000 घरं आहेत. इंटरनेटवर आज सर्वांचं जीवन अवलंबून आहे. केबल TVवर सर्व नेटवर्क अवलंबून आहे. तर आज काळाची गरज आहे इंटरनेटची. आज फलटण तालुका वेडीच धरल्यासारखं आम्हाला जबाबदार धरलं जात आहे. त्यातनं शासनाने पण आम्हाला एक मार्गदर्शन करून सहाय्याची भूमिका धरावी आणि आमचं म्हणणं शासनापर्यंत पोहोचवावं ग्राहकांनी आणि आम्हाला सहकार्य करावं. आम्ही आमच्या परीने लवकरात लवकर नेटवर्क चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद.